काका हे सगळं काय चाललंय? कुठे काय? तू अप्पांना का त्रास देतोयस? अगं नाही नाही, मी जे काही करतोय ते दादांमुळे. म्हणजे ते माझ्याकडनं करवून घेत आहेत. हो, मग मी आत्ता तुझ्याशी काका म्हणून बोलल्यावर तू लगेच कसा काका झालास? अगं म्हणजे आता मी कधी काका असतो आणि कधी दादा असतो हे माझं मलाच कळत नाहीये. अगं मी फक्त एक माध्यम आहे ग, माध्यम. जस्ट मीडियम, स्पिरिट मीडियम. हो, तुम्हाला माहितीये अप्पांना या सगळ्याचा किती त्रास होतोय ते? अगं मी नाही, दादांनीच सांगितलेली कामं ते करतायत. कोणती कामं सांगितली आहेत दादांनी? मला नाही माहिती. म्हणजे दादांनी त्यांना कामं सांगितली आणि ते निघून गेले. काका हे सगळं खूप अति होत आहे आता. मला माहितीये दादा आलेले नाहीये, कारण हे असं काही घडणं शक्यच नाहीये. हाऊ कॅन यू बी सो शुअर? मला असं का वाटतंय ते मी सांगेन नंतर. पण काका मला आता अप्पांना असं बघवत नाहीये भाजी करताना. त्यांना नाही जमत काही स्वयंपाक घरात. अरे कर ना काहीतरी. अप्पा हो, गरम कढई चिमट्याने उचलायची असते. सरळ हात लावल्यावर चटका लागणारच ना. हो, चुकून झालं माझ्या हातून. मी मुद्दाम नाही केलं. अहो, चुकण्यासारखं काय आहे त्याच्यात? अगदी साधी गोष्ट आहे. बुद्धीचा वापरच नाहीये त्याच्यात. आपण माठातलं गार पाणी घालू का? अगं नको, कशाला? जरासा चटका लागला तर कशाला पाणी घालायला हवंय? आपल्यासाठी हे रोजच आहे ना. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. उगाच म्हणून ठेवलंय का बहिणाबाईंनी? ते बहिणाबाईंचे दाखले तुम्ही मला देऊ नका. तुम्ही सगळ्या जणी जा बघू इथून. मला जरा भाजी करू दे शांतपणे. हो हो हो, शांतपणेच करा. हो, भाजी झाली की मी सगळ्यांसाठी बाहेर घेऊन येतो. वा बाहेर चला. चल का कल्पना, चल ग सई. शांतपणे त्यांना भाजी करू दे. उगाच आपला व्यत्यय नको. चल. तुम्ही जाताय का बाहेर? चला, निघा आधी, निघा. चला. हा, आता झाकण ठेवून एक वाफ काढावी. म्हणजे तुमची बटाट्याची भाजी तयार. खुश होतील. चला, अशा तऱ्हेने दादांची पहिली अट मी पूर्ण केली. अप्पा दादा, दाखवून बघा ना. अरे ते बघताय काय सगळे? सुरू करा. हो. गुंड्या, तू ही खाऊन बघ. हो खातो ना. कशी लागतेय? बरी आहे. हे जरा नेहमी सारखी झालेली नाहीये इतकंच. हा हो हो, म्हणजे बटाटे थोडे कचरट राहिले, त्यामुळे चावायला थोडा त्रास होतोय. आणि तिखट आणि मीठ जरा सडळ हातानेच घातलंय ना, म्हणून जीभ थोडी भासते. बाकी अगदी अप्रतिम झाली हो भाजी. तुम्ही माझी स्तुती करताय का निंदा करताय? अहो, मी बापडी तुमची निंदा काय करणार. पण मला एवढंच म्हणायचंय की तुमची जशी चूक झाली तशी कल्पनाची पण होऊ शकते कधीतरी. खाऊन टाका ती भाजी. अप्पा मी संपवली असती भाजी, पण ही खाऊन माझी तब्येत बिघडेल आणि मग घरची सगळी कामं खोळंबतील ना अप्पा. हो हो हो.
मला सकाळपासून पित्ताचा त्रास होतोय आज. अरे कशाला खाल्लीस ती भाजी? नक्की इट्स नॉट राईट. इंडियन कल्चरमध्ये हे शिकवतात ना दॅट फिनिश युअर प्लेट. तुमची प्लेट फिनिश केली पाहिजे तुम्ही. अँड when we go to someone's place ते लोक आपल्यासाठी प्रेमाने करतात खूप गोष्ट. सो वी आर नॉट सपोज टू डू दॅट. वी शुड रिस्पेक्ट दॅट. अँड माय मॉम वोंट लाईक इट. म्हणजे तिने असं नाही शिकवलं मला. संस्कार, हा संस्कार तसे केले तिने माझ्यावर. खूप छान संस्कार केलेत रे तुझ्या आईनी. Yes, absolutely. I am impressed by this young man. मामनजीने घातलेली पहिली अट तर पूर्ण झाली. आता पुढची अट काय? हा माझ्याबद्दल काही वाक्य इंग्रजीतून बोलून दाखवेल. वाव, दॅट्स अमेझिंग. गुंड्या, आजपासून हा तुझा इंग्रजीचा गुरु. ताबडतोब इंग्रजी शिकायला सुरुवात कर, कारण उद्या सकाळी 11 वाजता तुझी इंग्रजीची परीक्षा आहे आणि मला एकही चूक चालणार नाही. नचिकेत, तुझी काही हरकत नाही ना आमच्या गुंड्याला इंग्रजी शिकवायला? Absolutely. It's my pleasure, गुंड्या. I mean, अप्पा. या सगळ्या इच्छा दादांच्या आहेत की काकाच्या हे आता कळेलच सगळ्यांना. काय कार्ट्या, कसा आहेस? आई कुठे आहे बाबा? मला तिची खूप आठवण येते. अरे आई दुकानात गेलीये. तू बरा आहेस ना? तिकडे एवढा गावाला गेलायस, मजा करतोयस ना? बाबा तुम्ही इकडे या ना, मला तुमची खूप आठवण येते. आजी पण मला सोडून तिकडे गेली. अरे बाळा, तेव्हा ना मी आले नसते तर खूप मोठी गडबड झाली असती रे. आजी मी तुझ्याशी कट्टी आहे. बाबा तुम्ही या ना इकडे. हो 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 बाळा, येतो मी. आजी मला गोष्ट ऐकल्याशिवाय झोप येत नाही रात्री. आणि ही आजी तर किती ओरडते मला. मी येतो हा तुला गोष्ट सांगायला. चिनू, मी येते. खरंच? तू काळजी करू नकोस. लाडू घेऊन येते हा तुझ्यासाठी, सकाळीच केलेत. आई, तूच काय जातेस? तू गेलीस तर माझं काय होईल? तू दोऱ्या हलवतेस तसा मी हलतोय. मी इकडे बोलक्या बाहुल्यांसारखा ना. अरे शैलेश, आता पुढचा किल्ला ना तुला एकट्यालाच लढवायचा आहे. हा हे बघ, दादा पुढे कसे वागणार आहेत, काय करणार आहेत हे आपलं आधीच ठरलंय. आणि मानसी आहे ना तुला मदतीला. अगं पण आई. हे बघ, चिनूला मी असं रडताना नाही बघू शकत. मी चालले माझ्या नातवाकडे. नातवाची काळजी आहे, मुलाची नाही. आजपासून हा तुझा इंग्रजीचा गुरु. परमेश्वरा, अरे काय वेळ आणलीस रे माझ्यावर. एक तर ती आंग्ल भाषा बोलायची आणि त्याचे धडे त्या कांगारू कडून घ्यायचे. म्हणजे ते कांगारू आणखीनच उंच उड्या मारायला लागेल. नाही, केवळ अशक्य आहे हे. एक वेळ जीव द्यायला लागला तरी चालेल, पण इंग्रजीच्या एकही शब्दाचा उच्चार हा स्वदेशी अप्पा केतकर करणार नाही. काय सुनबाई, ऐकत उभ्या होतात? नाही अप्पा, मुद्दाम नाही, चुकून ऐकू आलं. अप्पा, तुमची परवानगी असेल तर एक सांगू का? सांगा. अप्पा,
तुम्ही दादांबद्दल इंग्रजीत बोलावं ही त्यांची अट आहे आणि जर ती तुम्ही पूर्ण केली नाहीत तर ते रागावतील ना. आणि ते जर रागावले ना तर 2 शक्यता आहेत आप्पा. कोणत्या? एक म्हणजे ते इथून जाणारच नाहीत आणि दुसरी म्हणजे ते कोणाच्याही शरीरात जातील, कदाचित तुमच्या. माहितीये आप्पा म्हणजे मी लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण तुम्ही जर नचिकेतकडे जाऊन इंग्रजी वाक्य पाठ करून आलात ना तर सगळ्यांचीच काळजी मिटेल ना. आणि आप्पा यांची सुटका होईल हो. आणि माझी? हा काय आप्पा? नाही काय नाही, बोलवा त्याला. आप्पा एक सुचवू का? आता काय? नाही म्हणजे त्याला इथे बोलवण्यापेक्षा तुम्ही जर त्याच्याकडे गेलात ना तर उगाच दादांसमोर इथे वेडवाकडे काही घडणार नाही ना. ठीक आहे, सांगा त्याला. हो आप्पा. हो आप्पा. हॅलो. नचिकेत, मानसी बोलते. अरे आमचे आप्पा ना तुझ्याकडे धडे घ्यायला येणार आहेत. धडे घ्यायला नाही, इंग्रजीचे धडे घ्यायला. हो ते इंग्रजीचे धडे घ्यायला येणार आहेत. चालेल ना तुला? रेडी झाले अप्पा? ग्रेट. कधी पण पाठवून दे काकू त्यांना. हो सांगते. आप्पा सांगितलं त्याला, तो तयार आहे. या परदेशी कांगारूच्या खराचा उंबरठा ओलांडायला लावणार आहे तुम्हाला दादा. गुंड्या, इंग्रजी वाक्य तयार झाली का रे? 11 वाजतीलच आता. हो आहे, माझ्या लक्षात आहे. आई तुमच्या आशीर्वादाने 1 किल्ला सर केला. What happened, Diggs? What? Appa, welcome. Yeah. Appa, you don't have time for this. 11 o'clock पर्यंत दादांना सगळं बायहार्ट करून पाहिजे. So come, you have only one option left. नचिकेत देशपांडे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल. माझी इच्छा नाहीये. हा पण हे तुम्ही दादांसाठी करताय. अँड इंडियन कल्चर मधली एक गोष्ट तुम्ही विसरला. काय? स्टुडंटनी टीचरचे ऑर्डर फॉलो करायचे. अँड फॉर टुडे आय एम युअर टीचर. सो या. या बसा. फील कम्फर्टेबल. पाणी आहे ना त्यांना. घ्या.
अजून नाही झालं ना. तसं तुम्ही ब्रिलियंट स्टुडंट आहे आप्पा. आता हा डिग्स नाही, हे तुमचे दादा आहेत असं इमॅजिन करा आणि बोलून टाका सगळे सेंटेन्सेस. हा, आणि माझे दादा. हो. अरे घुबड आणि राजहंस यातला फरक कळतो का तुला? गुबड म्हणजे? अरे हा जर समोर असेल ना तर शास्त्र पारंगत महापंडित देखील त्यांचं ज्ञान विसरतील. अरे मी इंग्रजी काय पण मराठी सुद्धा बोलू शकणार नाही याच्या समोर. अप्पा, यू डोंट हॅव टाइम फॉर दिस. किती वाजले बघा. तुम्ही आत्ता इथे इंग्लिश बोललात तर दादांसमोर फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकणार. सो बोला बोला, पटपट बोला. हा डिग्स नाही, हा दादा आहे असंच इमॅजिन करा. कम ऑन, यू कॅन डू इट अप्पा. अप्पा, यू डोंट हॅव टाइम फॉर दिस. किती वाजले बघा. तुम्ही आत्ता इथे इंग्लिश बोललात तर दादांसमोर फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकणार. सो बोला बोला, पटपट बोला. हा डिग्स नाही, हा दादा आहे असंच इमॅजिन करा. कम ऑन, यू कॅन डू इट अप्पा. यू आर माय रियल हिरो दादा. यू गेव मी स्ट्रेंथ. आर माय यू ऑनर प्राईड. अरे हा व्रात्य मुलगा माझ्याकडे बघून अश्लील असे हावभाव करतोय. याला इथनं बाहेर काढा. ती बाहेर काढ. घेतलास? हा, नाही नाही नाही, बस बस. बट असं फ्लाइंग किस वगैरे देऊ नका. डोंट डिस्टर्ब हिम. बोला तुम्ही, आता नाही करणार तो तसं. यू आर माय आयडियल. आयडल? आयडल? हा तेच ते. हा. आयडॉल. यू गेव मी गुड काय ते एज्युकेशन. हा, एज्युकेशन. हा. I am very grateful to you, Dada. Keep blessing me. हा. पण आप्पा, नुसतं बायहाट केलं तुम्ही. फील फील पाहिजे त्याच्यामध्ये. मी म्हणून दाखवतो तुम्हाला. यू आर माय रिअल हिरो दादा. यू गिव्ह मी स्ट्रेंथ. यू आर माय प्राईड अँड यू आर माय ऑनर. दादा, यू आर माय आयडल. यू गिव्ह मी गुड एज्युकेशन अँड आय एम रिअली रिअली व्हेरी ग्रेटफुल टू यू. कीप ब्लेसिंग मी. हे सगळं मी माझ्या डॅडला इमॅजिन करून बोललो आप्पा. लँग्वेज कुठली पण असली तरी डॅडसाठी फिलिंग सेमच असतात. पण वडिलांसाठी आदरार्थी कुठे आहे तुमच्या इंग्रजीत? आदर म्हणजे? हे मुलगाही तूच आणि वडीलही तूच. हा, आता डिफरंट वर्ड नाही पण रिस्पेक्ट आहे ना आप्पा. वर्ड्स आर जस्ट वर्ड्स बट इमोशन्स ते मॅटर करतात. इंग्लिश, मराठी हे सगळं जाऊ दे, बट द लँग्वेज दॅट कम्स फ्रॉम हार्ट ती सगळ्यात इम्पॉर्टंट असते. दॅट्स द मोस्ट जेन्युइन लँग्वेज. हे बघ, मी इथे तुझं भाषण ऐकायला नाही, माझा इंग्रजी भाषण पाठ करायला आलो होतो आणि ते आता झालंय. वेल देन दॅट्स ग्रेट. ऑल द बेस्ट आप्पा. आणि हे जरी काही असलं तरी परदेशी भाषा, व्यक्ती आणि संस्कृतीबद्दल जी काही माझी मतं आहेत ती कदापिही बदलणार नाहीयेत. मी या सगळ्यांचा तिरस्कार करत होतो, करतो आणि करत राहीन. लक्षात असू देत.